दमा ना सावकाश. रामकृष्ण हरी. या की. माफ करा, तुम्हाला न सांगता अचानक आलो आम्ही. या आत या. या बसा. तसं आमचं घर छोटच आहे. नाना, तुम्हाला मी परवाच बोलले ना, मन मोठं असलं की झालं. तुम्ही चहा घेणार का सरबत करू? सरबतच आणा की. चहा आत्ताच झालाय त्यांच्या घरी. बर नीलम. होय, सरबतच आणते. काय म्हणताय? आमच्या गुरुजींना पत्रिका दाखवून जुळून बघितली. पत्रिका जुळतीये. गुरुजी म्हणाले मुलीची पत्रिका उत्तम आहे, पत्रिकेत काही दोष नाही. तर आमचं असं मत आहे, आता विचार करायला हरकत नाही. अगदी आमच्या मनातलं बोललात बघा. आता बोलाचालीचं जे आहे ते बैठकीला बसल्यावरच बोलू आपण. आता पुढे काय करायचं ते तुम्ही सांगा. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. मग सुपारीचा कार्यक्रम मात्र लवकर करू, म्हणजे घरच्या घरी साधाच करू. अगं बाया, साधा केल्यावर आम्हाला काय फुटकी सुपारी देतात का काय? बरोबर आहे ना पुष्पा? हा सुपारीचा कार्यक्रम साधा करूया ना? होय. नाही नाही, साधा कसा? आता भैया साहेबांचं लगीन साधं करून कसं चालेल? अगं लग्न धुमधडाक्यातच करायचंय. सुपारीचं म्हणतेय मी. पण माझं काय मत आहे, सुपारी साखरपुडा लग्नाच्याच दिवशी केला तर? ना ते आपल्यात चालतं व. आता कसं आहे, आपले पै पाहुणे थोडके असतात, पण देशमुखांचा गोतावळा काही थोडा आहे वय. त्याच्यामुळे सुपारी साखरपुडा लगीन समजा कसं वेगवेगळं करायचं, नाहीतर लग्नात समजा गोंधळ होईल ना. आणि भैया साहेबांचं लगीन असं हलक्यात होणार आहे वय. अव पाहुणं रावळा काही थोडे असणार आहेत का? हा, अख्खं गाव येणार, त्यांची मित्रमंडळी, आणि पुन्हा भैयाजी जी संस्था चालवतात का नाही त्या संस्थेतली माणसं. आणि जर त्यांना नाही बोलवलं तर त्यांची मनं दुखावली जातील ना. मग तसं बरं दिसतंय का? सांगा की. पुष्पा, ते सगळं नंतर ठरवू आपण. बर होय. नाना, शीतल कुठे दिसत नाही? आहे की. सुमन, शीतलला बोलू. शीतल यास्मिनकडे गेल्या अभ्यासाला. म्हणजे घरात आमची कामं चालू असतात ना, मग तिचा इथं अभ्यास होत नाही, म्हणून ती यास्मिनकडे गेली. यास्मिन? ती रफिकच्या त्याची पोरगी आहे यास्मिन. फोन करून बोलवून घ्या तिला. बर. नाना. हॅलो. अगं शीतले, कुठं आहेस? यास्मिनकडेच आहे की. अगं ये लगेच घरी. का? अगं पाहुणा आलेत, लगेच ये. वय आलेच 2 मिनिटात. आणि कुठं बागडत बसू नको. वय आलेच. नीलम, अगं झालं का? हो झालं. हा चल लवकर. यो आजा काही ना अजून. त्यात कोण पाहुणे टपकलेत काय माहित. त्यांना बी आजच यायचं होतं. ती येते तर तुम्ही सरबत घ्या. हा घ्या घ्या. आम्हाला वाटतं शीतलला यायला वेळ लागेल. अहो नाही, येईल की. ठीक आहे, नंतर भेटू आम्ही. आता निघतो आम्ही. अहो पण तुम्ही थांबला असतात तर ती आली असती. काही हरकत नाही, नंतर भेटू. बर. या. चला. किती वेळा सांगितलं या पोरीला जरा घरात थांबत जा म्हणून.
पण नाही, ऐकल तर शपथ. अगं अभ्यासालाच गेली ना. अहो, एवढा अभ्यास केला असता ना तर 2-2 नापास झाली नसती. आता आल्यावर समजवतो मी तिला. काय काम असते तू एवढी हिला? अगं जरा शांत हो आता. मलाच शांत बसायला सांगतात, पुरीला काय बोलणार नाहीत. अगं जेडे, तू कशाला उठलीस? झोप बरं. असू दे, जरा बरं वाटेल. अजून आज्याचा पत्त्या नाही बघ. 1 तास झालं, कसलं औषध आणलं गेलंय काय माहिती. जाऊ दे, मी तुझ्या काड्याचं बघते. दहा वाजले. अजिंक्यांना 11ला जायचंय. आवरलं का नाही बघाय पाहिजे. जेडे ते आवरतो मी, तू आराम कर. चल, अहो आधीच तुम्हाला उशीर झालाय. मी आवरतो म्हणलं ना. ही औषध घे आणि आराम कर. चल. एवढं तरी करू द्या मला. का मैत्रीमध्ये तेवढा बी अधिकार नाही. मी बी मैत्रीच्याच अधिकारानं सांगतोय. आता माझ्या जीवाला कुठला आराम मिळणार आहे? जेडे असं बोलू नको. आणि तुला जे वाटतं ना ते मला नाही वाटत. आणि आपण प्रेम जबरदस्तीने तर मिळवू शकत नाही ना. मी तुमचं प्रेम मिळवणारच. त्यासाठी जबरदस्ती करायला लागली तरी चालेल, पण मी इतक्यात हार नाही मानणार. अशी काय बघतेस? हे घे औषध. चल. नाही नको, औषध नाही जात मला. गप औषध घ्यायचं. धर लवकर. मग द्या तुम्हीच.